खासदार सन्मान्य श्री कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कोंडाजीराव महावाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गणेशजी धात्रक, आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीमजी सिंगेटी, डॉक्टर दिनेशजी बच्छाव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधू भगिनी, गेल्या 15 दिवसापूर्वी मी मालेगाव शहरामध्ये आलो आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याने लोक येत होते आणि मी त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटले आणि सातत्याने सगळ्या सरपंचांच्याकडनं माझ्याकडे तक्रारी मांडल्या जात होत्या. मागच्या 9-10 महिन्यामध्ये ज्या काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या, जे काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलवून याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे असं मला वाटलं. यापूर्वी सुद्धा ताई असा प्रयत्न आम्ही केला होता. भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं. खासदारांनी अधिकृतपणे बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या, अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची एकही सूचना ही अंमलात आली नाही. व्हिडिओनी खासदारांना विचारलं सुद्धा नाही. आजच्या परिस्थितीमध्ये आपण जी आढावा बैठक घेतो आहोत याचा आपण व्हिडिओपासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना, तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की सन्मान्य धुळे लोकसभेच्या खासदार आणि सन्मान्य दिंडोरी लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहेत आणि म्हणून आपण या सरपंच परिषदेला आलं पाहिजे. पण एकही अधिकारी इथे उपस्थित राहिला नाही. टेक्निकली शक्य आहे का नाही मला माहित नाही. टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही हक्क बदलाचा प्रस्ताव दाखल करा. आज गेले अनेक दिवस आपण पाहतो 20 वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही. 20 वर्ष काम झालं नाही. जसं आपण उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं अचानकपणानं या सगळ्या विकास कामांची उद्घाटनाची सुरुवात केली आणि 20 वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन आज 20 वर्षानंतर करताय. आज जी कामांची उद्घाटन होत आहे ते पैसा सगळा जो आला तो सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये आला आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या योजनांची उद्घाटन तुम्ही करताय. आश्चर्य वाटेल तुम्हाला, भाऊ आमच्या तालुक्यामधले आमदार, आमचे मंत्री हे फक्त उद्घाटन मंत्री आहेत. ते कोणीही काम केलं तरी उद्घाटन तेच करतात. दुसऱ्या कोणाला इथे उद्घाटनाचा अधिकार नाही. ताई तुम्ही अजून तुमची कामांची सुरुवात केली नाही. तुमची कामं जेव्हा विकास कामं होतील तेव्हा तुमच्या आधीच ते उद्घाटन करून येतील. अनेक वर्ष आम्ही पाहतोय खासदारांनी काम केलं तरी उद्घाटन तोच करणार, राज्य सरकारचं काम असेल तोच करणार, झेडपीचं असेल तर झेडपी सदस्य बाजूला उद्घाटन हाच करणार. ग्रामपंचायत आपली महाविकास आघाडीचा सरपंच काम फंड त्यांनी विचारणे आणला, त्यांनी काम केलं, पण उद्घाटन हेच जाऊन करणार आणि म्हणून फक्त उद्घाटन करणार हा मंत्री. आज तुमची सगळ्यांची जी स्थिती आहे ही फक्त ताईंच्या समोर आपल्याला मांडायची होती. या व्यासपीठाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या महाविकास आघाडीच्या ज्या सत्ता आहेत, त्या ग्रामपंचायती आहेत, त्यांची काय अवस्था आहे, आपण काय विकास करू शकत नाही आहोत, आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिल्यानंतर सुद्धा आपण काम का करू शकत नाही आहोत, हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आणि म्हणून एवढी मोठी जी संख्या आहे. भाऊ आमचा तालुका मोठा आहे, 2.5 विधानसभा मतदारसंघ या तालुक्यामध्ये आहे आणि ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये 60% जास्त आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायती आपल्याकडे असताना त्या गावामध्ये जेव्हा विकास होत नाही आणि विकास होत असताना जेव्हा केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं जो निधी यायचा तो निधी येतो, कामं मंजूर होतात. आमच्या तालुक्यामध्ये कोणालाही टेंडर भरण्याचा अधिकार नाही. इथं 4-5च मोजून ठेकेदार आहेत आणि तेही बरेचसे मालेगावच्या बाहेरचे. त्याच ठराविक ठेकेदारांनी यायचं आणि त्यांनीच कामं करायची. इतक्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार या सगळ्या कामांच्या माध्यमातून चाललाय की निश्चितपणानं विकासाला दर्जा नाही. आणि आज मालेगाव तालुक्यामध्ये आपण पाहत असू पुष्पाताई मंत्री असताना झालेली कामं, प्रशांतदादा मंत्री असताना झालेली कामं, आजही त्या इमारती चांगल्या अवस्थेत आहेत आणि या 20 वर्षामध्ये जो विकास झाला तो कशा पद्धतीचा झाला आपण पाहिलं. मी नेहमी चिंचवडचं उदाहरण देतो. भाऊ तिथं दर्जा बांधण्याचं काम चालू होतं ग्रामपंचायतचं आणि तो दर्जा बांधत असताना उद्घाटन होण्याच्या आधीच तो पडला आणि काम करणारे कामगार तिथे दबून गेले
अशा निकृष्ट दर्जाचा विकास हा मालेगाव तालुक्यामध्ये झाला आहे. आता आमच्या शहरी भागातली जी परिस्थिती आहे तिथं खूप वाईट आहे. आम्ही पहिल्यांदा सगळ्या शहर कॉन्क्रीटचं करायचं घेतलं. कॉन्क्रीट का घेतलं? कारण कॉन्क्रीटचा कारखाना आमचा स्वतःच आहे. RMC आमचं आहे म्हणून आम्हाला करायचंय. आता कॉन्क्रीटचं शहर करायचं घेतलं. आमच्या मनात आलं की अनेक वस्त्या आमच्याकडे इथं भायगाव गाव आलेलं आहे, द्याना गाव आलेलं आहे, आमचं रमजानपूर आलेलं आहे, इकडे कलेक्टर पट्टा आलेला आहे. या नवीन भागामध्ये लोकांना घरापर्यंत जायला रस्ते नाही. पावसाळ्यात अतिशय हाल होतात. अनेक लोकांना आपली वाहनं लांब ठेवून त्या चिखलातनं पायी घरामध्ये जावं. आणि मग हे जे पैसे आले या पैशाच्या माध्यमातून आम्ही ते कॉन्क्रीटचे रस्ते केले असते तर आज मोठ्या प्रमाणावरती लोकांना फायदा झाला असता. पण आम्ही ते केलं नाही. आम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगले डांबराचे रस्ते होते ते सगळे रस्ते काढून टाकले आणि त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले. कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याचा दर्जा इतका वाईट आहे की उद्घाटनाच्या आधीच तरतडी पडलेली. आणि आता रस्ते करून झाल्याच्या नंतर आम्हाला आठवलंय की आम्हाला अंडरग्राउंड ड्रेनेज करायचं आहे आणि आता आम्ही ड्रेनेजचं काम सुरू करतोय. पण ड्रेनेजचं काम कसं चाललंय? अख्ख्या शहराचं पाणी जाण्यासाठी 6 इंचाची पाईपलाईन आहे आणि ती बोरिंगला टाकतात तशी प्लास्टिकची पाईप आहे. मग 6 इंचाच्या पाईपलाईनला काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला, त्यांनी आंदोलन वगैरे केलं. तर त्याला त्यांनी उत्तर दिलं की पिण्याचं पाणी 2 इंचाच्या पाईपमधनं येतं, तर ड्रेनेजचं पाणी 6 इंचाच्या पाईपमधनं का नाही? तुम्ही दिशाभूल करता. आणि अशा पद्धतीनं विकास चाललाय. आता ते रस्ते फोडायचे, त्याच रस्त्यांमधनं परत आम्ही ड्रेनेज टाकणार आणि म्हणून सगळं टक्केवारीवर चाललंय. सगळं मगाशी यांनी पुलाचं स्टील सांगितलं. जुना पूल का पाडला हेच कळलं नाही. अतिशय मजबूत असलेला चांगला पूल पाडून टाकला. तो पूल पाडला, त्याचं निघालेला स्टीलचा गेज काय होता आणि आता जो पूल बांधला त्याच्या स्टीलचा गेज काय, हा जरी फरक पाहिला तरी आपल्याला निश्चित कळतं की पूर्वजांनी बांधलेला, पूर्वीच्या लोकांनी बांधलेला पूल हा किती भक्कम, किती मजबूत होता आणि आजचा पूल हा कशा पद्धतीचा आहे. म्हणजे ते UP बिहारमध्ये आपण म्हणतो ते सारखे पूल पडतात, तसं आता भीती वाटायला लागली आम्हाला की मोसम जरी पार करायची असेल तर मंत्र्याच्या पुलावर जाऊ नये, कधी पडेल याची खात्री नाही. महापुरुषांच्या पुतळ्यावरती आम्ही प्रचंड पैसे खर्च केले. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका सुंदर होता, त्याचं सुशोभीकरण इतक्या निकृष्ट दर्जाचं झालंय की त्या छत्रपतीच्या समोर वंदन करताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं. अशा पद्धतीची अवस्था ही छत्रपतीच्या स्मारकाची केली. किती कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च केले, त्याच्यात किती पैसे तुम्ही खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करताना सुद्धा तुम्हाला पैसे खाताना लाज कशी वाटली नाही की निश्चितपणे मला या व्यासपीठावर विचारायचं आहे. आज जे काही चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ताईचं आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची त्या संबंधी आपण बघू. तुमचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधी आम्ही ताकदीनं तुमच्यावर राहू. ज्या ज्या ग्रामपंचायतींसमोर प्रश्न असतील तुमच्या गावात आंदोलन करा, रस्ते बंद करा, रस्त्यावर या. त्या प्रत्येक सरपंचाच्या बरोबर ताई आणि मी तिथं रस्त्यावर येऊ हा शब्द तुम्हाला देतो. आणि प्रामुख्याने तुमच्या ज्या सगळ्या समस्या आहेत ज्या लेखी स्वरूपामध्ये ताईंकडे तुम्ही द्या, त्या सगळ्यांचं एकत्रितपणे आपण निवेदन करू आणि त्याच्यावरती अल्टिमेटम देऊ. गणपतीचे दिवस आहेत, आपलं शहर संवेदनशील आहे, त्यामुळे गणपतीच्या दिवसामध्ये काही घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून गणपतीचे दिवस जाईपर्यंत प्रशासनाला या सुधारणा करण्याची संधी देऊ. आणि संधी नाही झाली तर गणपती नंतर मालेगाव तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना घेऊन आपण सगळे जण रस्त्यावर ठिय्या मांडून बसू. हे मला प्रामाणिकपणे. आणि म्हणून इथून पुढचे काळ जो आहे तो संघर्षाचा आहे. आज आपण सत्तेमध्ये नाही, केंद्रात आपली सत्ता नाही, राज्यात आपली सत्ता नाही. आणि म्हणून संघर्षाच्या मार्गाने लढाई करून आपल्याला आपल्या गावाच्या, आपल्या भागाच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं. आज ताईंचं आपण खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की ताई 3 पंचवार्षिक झाल्या. आमचे अनिल गोटे ओरडून बिचारे दमले, पण मनमाड रेल्वे इंदोर मार्ग कधी होईल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आज जे गाजर 15 वर्ष आम्ही पाहिलं ते गाजर तुम्ही आम्हाला दाखवलं नाही, पण तुम्ही ते आम्हाला करून दाखवलं. हे निश्चितपणे तुमचं अभिनंदन या ठिकाणी मी करतोय. आज नारपारचा प्रश्न होता. नारपारच्या विषयामध्ये प्रशांत दादा जेव्हा काम करत होते, प्रशांत दादा जेव्हा आमदार होते तेव्हा हे सांगायचे नारपार आरपार आहे, नारपार मध्ये पाणीच नाही. प्रशांत दादा खोटं बोलतात. आणि म्हणून 20 वर्ष या नारपारच्या साठी तुम्ही काम केलं नाही. 10 वर्ष तुम्ही मंत्री आहे, 10 वर्ष तुम्ही काम केलं नाही.
ज्या वेळेला भुजबळ साहेबांनी मांजरपाड्याचा प्राणी येवल्याला नेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर येऊन विरोध केला पाहिजे होता. कारण आज गोदावरीचं जे खोरं आहे ते तुटीचं खोरं नाहीये, तापीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे, गिरण्याचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. या गिरण्यातल्या पाणी येण्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे होतं, पण ते आम्ही केलं नाही. उमा भारती मंत्री असताना तापीचं पाणी डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये मोसम नदीमध्ये टाकायचं, या संपत्तीचं सर्वेक्षण त्यांनी केलं. ते सुद्धा नंतर बदललं. उन्मेष दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी त्याचा मार्ग बदलला आणि ते तापीचं पाणी गिरण्यामध्ये ते मालेगाव तालुक्याच्या नंतर टाकलं जाईल अशा पद्धतीचं सर्वेक्षण नंतरच्या काळात झालं. पण तेव्हा सुद्धा की ते पाणी मोसम मधले गिरण्यात गेलं तर आमच्या तालुक्याच्या जनतेचं कल्याण होईल याच्यासाठी आम्ही संघर्ष केला नाही. आज नारपार आम्हाला आठवत आहे कारण निवडणूक समोर आहे. राज्याच्या सरकारनं सांगायचं की आम्ही नारपारच्या 10 टीएमसी पाणी उचलायला तुम्हाला मंजुरी दिली. आता ते पाणी जातं गुजरातचं. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पाणी वाटपाचा करार झालेला आहे आणि तो करार जोपर्यंत रद्द करता येत नाही तोपर्यंत एक थेंब सुद्धा पाणी तिथनं तुम्हाला घेता येणार नाही हे यांनी खरं जनतेसमोर सांगितलं पाहिजे. 450 टीएमसी पाणी जिथं आहे तिथलं 10 टीएमसी पाणी तुम्ही उचलायला निघालात म्हणजे फक्त नारपार नाव वापरून तुम्हाला जनतेची दिशाभूल करायचं आहे. आज भगरे सर या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. भगरे सरांनी मला सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती पाठवलं की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला नारपारच्या सोबत आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर CR पाटील साहेब जे मंत्री आहेत यांनी उत्तर दिलेलं आहे की नारपार ही फिजिबल स्कीम नाही आणि म्हणून केंद्र सरकार नारपार करणार नाही. राज्य सरकारकडे इतके पैसे आहेत का? तुमच्याकडे लाडकी बहीण आणि जुनी पेन्शनची तुम्ही घोषणा करताय ना, हे दोन्ही दिल्यानंतर 1 रुपया खर्च करायला शिल्लक राहणार नाही तर तुम्ही नारपारसाठी पैसे आणणार. ही सातत्यानं आपली फसवणूक झालेली आहे. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष सत्तेत, 10 वर्ष मंत्री आणि 10 वर्ष मंत्री असलेल्या माणसाला मालेगाव जिल्हा करून आणता येत नाही. आज MIDC उभ्या करून ठेवल्या त्या MIDC मध्ये कुठल्याही पद्धतीची मूलभूत सुविधा नाही, कारखाने यायला तयार नाही. मी अनेक लोकांना सांगितलं की आमच्या इथे MIDC आम्ही तयार केलेली आहे शेती महामंडळाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी या कारखाने टाका. कारखानदार म्हणतात तुमच्या गावात कारखाना टाकायचा असेल तर मंत्र्याला भागीदारी द्यावी लागते, त्याशिवाय इथं कारखाना चालवता येत नाही आणि मंत्र्याला टक्केवारी आम्हाला द्यायची नाही म्हणून आम्ही इथे कारखाना टाकत नाही आणि म्हणून मालेगावच्या MIDC मध्ये कारखाने यायला तयार नाही. आज त्या डोळ्यांसारखा चांगला शेतकरी माजी सैनिक आणि या देशातल्या बहु तालुक्यातल्या अनेक माजी सैनिकांना एकत्र त्यांनी त्या ठिकाणी शेती केली आणि तिथं जो तुम्ही पाहाल तर अक्षरशः नंदनवन उभं केलंय. इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून हे सगळे माजी सैनिक करतात. त्यांना इतका त्रास दिला गेला, त्यांच्या प्रकल्पाला इतका विरोध केला गेला कारण मंत्र्याला त्या टक्केवारी आली. आज मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम असताना सुद्धा ते बाहेर माल पाठवतात. त्यांनी सांगितलं या कृषी उत्पन्न बाजार समितीने माझा माल घ्यायला नकार दिला होता, मी तुम्हाला माल देणार नाही. आणि जो सगळ्यात मोठा शेतकरी या तालुक्यातला आहे तो आमच्या मार्केटला माल देत नाही कारण त्याचा माल घ्यायचा नाही असा आदेश आमच्या मंत्र्याचा होता. आणि मग अशा पद्धतीने सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य उद्योजकांना जे सरकार तर काही मदत देतच नाही पण स्वतःच्या ताकदीनं उभं करतात, त्याच्यात 4 लोकांना रोजगार निर्माण करतात, त्यांना सुद्धा अशा पद्धतीने दाबून टाकण्याचं काम गेले अनेक वर्ष मालेगाव तालुक्यामध्ये चाललेलं आहे. आणि हे सगळं तुम्हाला आणि आम्हाला मोडायचं आहे. आणि म्हणून आता ताई आपल्याकडे हक्काच्या खासदार आहे आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये इथून पुढचं आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा आहे, लढाई करायची आहे. ताईंच्या खासदार निधीमधून तुम्हाला खूप अपेक्षा असतील पण खासदाराला 6 विधानसभा असतात, 6 विधानसभांमध्ये 5 कोटी रुपये असतात. त्यामुळे ताई तुम्हाला अपेक्षा आहे तेवढी मदत करू शकत नाही पण केंद्र सरकार आपल्या हातात येणार आहे. मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की पुढच्या वर्षी सरकार येईल आणि ताई केंद्रात मंत्री होतील त्यावेळेला निश्चितपणे आपण त्याची भरपाई घेऊ आणि मालेगाव तालुक्याच्या विकासाच्या साठी त्यांच्याकडनं प्रचंड असा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणू. राज्यातलं येणारं सरकार आपलंच आहे. आपल्याला 180+ सर्वे आपल्याला 200 पार करायचं म्हणजे करायचं ती कुंडाळ आपण घातलेली आहे. आणि जोपर्यंत सन्माननीय उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचं मी पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा ज्या पद्धतीचा अपमान करून त्यांनी काम केलं त्याच पद्धतीचा सन्मानानं आपल्याला घेऊन महाराष्ट्राच्या तख्तावर बसवायचं आहे आणि तुमचा आमचा राहिलेला विकास हा खऱ्या अर्थानं साध्य करून घ्यायचा आहे. आणि म्हणून हे करण्याच्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता हे जाहीरपणानं बोलण्याचं, जाहीरपणानं लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. लोक म्हणतात ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, सोसायटी तुमच्या ताब्यात आहे, मग विकास का होत नाही. आज नगरपालिकेत नगरसेवक आपले होते, आज नगरपालिका अस्तित्वात नाहीये त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करायला निश्चितपणानं उत्तर द्यायला माणसं नाहीये. पण ग्रामपंचायती तुमच्या आहेत ना, सरपंच तुमचे आहेत ना,
प्रत्येक गावात येऊ, प्रत्येक गावात मांडा. तुम्ही सरपंच म्हणून गावाला सांगा की तुम्हाला काय गावाचा विकास करायचा होता, तुम्हाला गावामध्ये काय परिवर्तन करायचं होतं, यांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला आणि तुमच्या गावाचा विकास तुम्ही का करू शकला नाहीत, हे जनतेला आपल्याला सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला आणि आम्हाला हे लोकांपर्यंत मांडावं लागणार आहे. तुमच्या गावात सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे, मालेगाव शहरातील सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे. आणि प्रचंड मोठा संघर्ष, प्रचंड मोठी आंदोलन इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला करायचे. आणि ती तुमच्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेचा विकास, सर्वसामान्य जनतेचा हक्क हा त्यांना मिळवून देण्याच्यासाठी करायचे. हे प्रामाणिकपणानं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आगामी विधानसभा निवडणूक आली आणि म्हणून विधानसभेच्या दृष्टीने मी कामाला लागलो असं कोणाला वाटत असेल तर असं अजिबात नाही. मी कार्यरत होतो, निश्चितपणे माझं काम याच पद्धतीने चालू होतं. पण मागच्या 9-10 महिने मी तुमच्यापासून थोडासा दुरावलो, मला तुरुंगात ठेवलं गेलं आणि तुरुंगात असल्याच्यामुळे त्यांना असं वाटलं होतं कदाचित मी घाबरेल. पण आता तुरुंगाचीच मला इतकी सवय झाली की तुरुंग मला एका वेळी घाबरेल, मी तुरुंगाला घाबरायचो. आणि आदरणीय पवार साहेबांचं मी ऐकलं की ते काय अमित शहाबद्दल कोणी म्हटलं होतं की मला अमित शहाबद्दल बोललं म्हणजे तुम्ही सूर्याबद्दल बोलल्यासारखं आहे. पवार साहेब म्हणाले तुमचा सूर्य मी एक दिवशी महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुरुंगात त्यांचा सूर्य जसं पवार साहेबांनी पाहिला होता, आज ते केंद्राचे गृहमंत्री आहेत. या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा तुरुंग पाहिलेला आहे, अनेक पंतप्रधानांनी तुरुंग पाहिलेला आहे. त्यामुळे तुरुंग पाहणं काही वाईट गोष्ट नाही. श्रीकृष्ण जो आपला आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच कृष्ण जेलमध्ये झालेला आहे. आजपर्यंत मी सर्वसामान्य जनतेची सेवा ही माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या संस्कारांमुळे करत होतो. 9 महिने माझ्या आईने मला तिच्या उदरात ठेवलं म्हणून तुमची सेवा केली. आता इथून पुढे 9 महिने मला भारत मातेने तिच्या उदरात ठेवलं होतं. इथून पुढे फक्त भारत मातेची सेवा करण्यासाठी माझी भूमिका राहील. ही भूमिका प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत मी घेऊन आलो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात, एका निरोपावर आलात आणि सरपंच असताना उपसरपंच असताना आलात. भाऊ इथं आमच्याकडे मालेगाव आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोक सरपंच आहेत, आपल्या विचाराचे आहेत, गावात काम आपलंच करतात, प्रचार आपलाच करतात, पण उघडपणाने येऊन आपल्याला भेटायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही. आज एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळेजण इथे येऊन बसले, ही जी हिंमत त्यांनी दाखवली आहे त्या हिंमतीबद्दल खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे, तुमची ऋण व्यक्त करतो. 2 महिने फक्त भाऊनी सांगितलं तशी कळ सहन करा. 2 महिन्यामध्ये परिवर्तन आपल्याला करायचं आहे आणि हे परिवर्तन मालेगाव तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे. आपल्याला सत्तेमध्ये यायचंय. इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलंय मालेगाव तालुक्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आपण काम करणार आहोत. शिवसेनेचं अस्तित्व वेगळं आहे, राष्ट्रवादीचं वेगळं आहे, काँग्रेसचं वेगळं आहे, अशा पद्धतीचं काम होणार नाही. मालेगाव विधानसभा असेल, नांदगाव विधानसभा असेल, मालेगाव मध्य विधानसभा असेल, महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार आपल्याला आपले श्रेष्ठी देतील ते सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं काम करू. इथले जसं ताईला तुम्ही निवडून दिलं तसे इथलं 3 आमदार हे मालेगाव तालुक्यात जाणारे हे महाविकास आघाडीचेच जातील. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बोट बांधूया. एवढंच या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपले रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.